ती म्हणजे अशी की आसिम मुनीरच्या विरोधात पाक सैन्यात महत्वाची बातमी विलास. आसिम मुनीरच्या विरोधात पाक सैन्यामध्ये बंडखोरी झाल्याचं कळतंय. जे घडणार होतं ते घडतंय, ते समोर आहे. विशाल, सातत्यानं आपण सांगतोय हा आसिम मुनीर जो मुल्ला मुनीर म्हणून ज्याला ओळखलं जातं, सातत्यानं गरळ ओकतोय आणि हाच खरा हा जो प्रश्न निर्माण झालाय त्याला जबाबदार हाय. दहशतवाद्यांना पोषणारा हाय, भारताच्या विरोधात गरळ ओकणारा हाय, सैन्याला भडकवणारा हाय, युद्ध पेटवणारा हाय, खुमखुमी याच्याच मध्ये आहे. आणि आसिम मुनीरची उचलबांगडी होण्याची शक्यता आता वर्तवली जाते. कारण ज्या प्रकारे संपूर्ण देशाला युद्धाच्या खाईत ढकलण्याचं काम या आसिम मुनीरनं केलंय. या आसिम मुनीर आहे हा सगळा गुन्हेगार आहे आजच्या सगळ्या परिस्थितीला. आणि आसिम मुनीरच्या विरोधातच आता पाक सैन्यामध्ये जर बंड होणार असेल, आसिम मुनीरला बंड करायचं होतं आणि तिथली सत्ता उलटवून टाकायची होती. परवेज मुशर्रफच्या पावलावर पाऊल टाकत आसिम मुनीरला एक प्रकारे पाकिस्तानची सत्ता ताब्यात घ्यायची होती, आपली खुर्ची बळकट करायची होती. त्याच्यासाठी हा सगळा खेळ सुरू होता. आसिम मुनीरनं जेव्हा तणाव निर्माण झाला तेव्हा आपलं कुटुंब सुरक्षितरित्या बाहेर पाठवलं. जो स्वतः लष्कर प्रमुख असताना आपल्या कुटुंबाला आपल्या देशामध्ये सुरक्षित ठेवू शकत नाही, तो 24 कोटी पाकिस्तान्यांना काय सुरक्षा देणार आहे? हा मेसेज नाही गेला पाकिस्तानमध्ये. बिलकुल. यातलं एक तर दिसतंय, ना आवाम चाहती थी ना जमहुरियत चाहती थी की हे युद्ध व्हायला हवं, आणि ना पाकिस्तानी सैन्याची ती इच्छा असावी. पण मुल्ला मुनीरने हे घोडं दामटवलं आणि हे युद्ध घडवून आणलं. विशाल, काही फॅक्ट आपण सांगूया. सातत्यानं या बातम्या येत होत्या की पाकिस्तानी लष्करामधल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामे फेकण्याची तयारी केलेली होती. याचा अर्थ अनरेस्ट होता. दुसरी महत्वाची गोष्ट, पाकिस्तानी सैन्याला तर अशा प्रकारचं हे युद्ध नकोच होतं, पण त्याचबरोबर पहिल्यांदा इतिहासात पाकिस्तानच्या असं झालं की सामान्य जनतेचा या लष्करावरचा विश्वास उडालेला होता. लष्कराच्या सोबत कायम आजपर्यंत पाकिस्तानची जनता राहिलेली आहे, पण पहिल्यांदा नक्कल केली जायची, टिंगलटवाळी केली जायची, टीका केली जायची, अनरेस्ट होता. कारण लोकप्रिय नेत्यांना जेलमध्ये टाकणं केवळ तुमच्या राजकीय खुन्नससाठी हे पाकिस्तानच्या जनतेने बघितलेलं होतं. पाकिस्तानची जनता आज एक प्रकारे भाकरीसाठी लढाई लढतीये. खरी त्यांची लढाई गरिबीच्या सोबत आहे. आज जगामध्ये गेल्याशिवाय, 4 देशाच्या दारात जाऊन उभं राहिल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाहीये. अशा वेळी तुम्हाला युद्धाची खुमखुमी कशासाठी हे पाकिस्तानची जनता सातत्यानं सांगत होती. पाकिस्तानी सैन्याची मानसिकता ही